गॅस तुटवड्यावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे। हा तुटवडा कृत्रिम आहे असा आरोप करत काँग्रेसने आज मुलुंड रेल्वे स्थानकाच्या बाहेर आंदोलन केले। हातात सिलेंडरचा बाटला घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप आणि पंतप्रधान यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। युद्ध इराणमध्ये होत आहे, पण इथे कृत्रिम तुटवडा निर्माण केला आहे। हा भ्रष्टाचार असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी केला असून हे आंदोलन महाराष्ट्रभर करणार असल्याचा इशारा दिला आहे। बघा, तुम्ही बघितलंय की आता संपूर्ण देशात लोक जे रांगेत उभे आहे आणि मला असं मान्य आहे की जे काय देशामध्ये युद्धाचा जे स्थिती आहे तो इराणमध्ये 3000 किलोमीटर दूर युद्ध होत आहे। इथे काय चालू नाही झाला आणि देशाकडे 45 डेजचा जे इंजिन असो, आपले पेट्रोल असेल, डिझेल असेल, त्याचा स्टॉक असतात। हे काय कमी झाले नाही, हे भ्रष्टाचार आहे। आणि नरेंद्र मोदी साहेबाचे जे मित्र आहे, जे लोक पेट्रोलियम प्रोडक्टमध्ये याच्या हाताखाली केलेला भ्रष्टाचार आहे असा आरोप काँग्रेस पक्षाचे आहे। आज आम्ही आमचे जिल्हा काँग्रेसतर्फे याचा जोरदार निषेध मुलुंडमध्ये करत आहे, तसेच संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये पण आम्ही करणार। बघा, इराणमध्ये एक पोर्ट होता, त्याचं नाव आहे चब्बार पोर्ट म्हणून। या पोर्ट भारत सरकारला दिलेलं होतं। आम्ही 15,000 कोटी याच्यावर गुंतवणूक केलं होतं। 1 महिन्यापूर्वी अमेरिका आणि इस्रायलने नरेंद्र मोदी साहेबांना आदेश दिला की तो सगळं जे पोर्ट आहे बंद करून परत जा। आपली सरकारने तसाच केला, तो पोर्ट बंद केलेला आहे आणि आपण परत आले। त्यानंतर प्रधानमंत्री जे इस्रायलच्या दौऱ्याला गेलं आणि इस्रायलला आपला फादरलँड सांगितलं। म्हणून आम्ही म्हणत आहे नरेंद्र सरेंडर, हे देशाचे प्रधानमंत्री आहे, तुम्ही इस्रायलला जाऊन कसं त्याला फादरलँड म्हणू शकतात? म्हणून आम्ही सांगतात नरेंद्र सरेंडर।